जग शांततेकडे वाटचाल करत आहे असं वाटत असतानाच मध्य पूर्वेत पुन्हा तणाव भडकताना दिसत आहे। अमेरिका आणि इराण यांच्या 2 आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा झाली, मात्र त्याच वेळी इस्रायलने लेबनॉनवर भीषण हवाई हल्ले सुरू ठेवले। या सर्व घडामोडीमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनत आहे। नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आता चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनही दाबायला विसरू नका। तब्बल 39 दिवस चाललेल्या संघर्षानंतर अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम झाला, ज्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला होता, मात्र हा दिलासा फार काळ टिकला नाही। शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर काही तासातच इस्रायलने लेबनॉनमधील हवाई कारवाया अधिक तीव्र केल्या। लेबनॉनची राजधानी बेरूतसह अनेक भागावर अवघ्या काही मिनिटात शेकडो हल्ले करण्यात आले। या हल्ल्यांमध्ये 250हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, शेकडो नागरिक जखमी झाले। विशेष म्हणजे या हल्ल्यांचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसला असून रुग्णालयांवरही प्रचंड ताण निर्माण झाला। इस्रायलने या कारवाईत हिजबुल्लाच्या तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात या हल्ल्यांचा परिणाम मोठ्या प्रमाणावर निरपराध नागरिकांवर झाला आहे। त्यामुळे लेबनॉनमध्ये भीती, संताप आणि असुरक्षित वातावरण निर्माण झाले। या पार्श्वभूमीवर इराणने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याचा इशारा दिला आहे। सामुद्रधुनी जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि जगातील सुमारे 20% तेल याच मार्गाने वाहतूक केलं जातं। त्यामुळे हा मार्ग बंद झाल्यास त्याचा परिणाम थेट जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, तसेच पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी अमेरिकेला आता स्पष्ट इशारा दिला आहे। इस्रायलच्या कारवायांना आळा घालायचा की युद्धविराम टिकवायचा यापैकी एक निर्णय घ्यावा लागेल। त्यांनी असंही सूचित केलंय की लेबनॉनवरील हल्ले असे सुरू राहिल्यास अमेरिका इराण युद्धविराम कोलमडवू शकतो। अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांनी इराणवर टीका करत सांगितले की दबावामुळेच त्यांनी युद्धविराम मान्य केला असून कोणत्याही परिस्थितीत इराणला अण्वस्त्र विकसित करू दिले जाणार नाहीत। यावरून अमेरिका अजूनही कठोर भूमिकेत असल्याचं स्पष्ट होते। याच वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही आपली भूमिका कायम ठेवत लेबनॉनमधील कारवाया सुरूच राहतील असे स्पष्ट केले। त्यांनी इराणमधील समुद्र युरेनियम हटवण्याबाबत कठोर भूमिका घेतली असून आवश्यक असल्यास लष्करी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। दरम्यान इराणची राजधानी तेहरानमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले। त्यांनी अमेरिका आणि इस्रायल विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनामुळे जनतेतील संताप आता स्पष्टपणे दिसून येतोय आणि ही परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे। जर तुम्हाला वाटत असेल की अशी महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनेलला सपोर्ट करा। एकूणच सध्याची परिस्थिती अत्यंत नाजूक टप्प्यावर पोहोचली। एकीकडे युद्धविराम लागू असला तरी दुसरीकडे हल्ले सुरूच आहेत आणि त्यातच होर्मुझ सामुद्रधुनीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावर तणाव निर्माण झाल्यामुळे हा संघर्ष केवळ मध्य पूर्वेपुरता मर्यादित न राहता जागतिक पातळीवर याचा परिणाम होऊ शकतो। येत्या काही दिवसात अमेरिका, इराण आणि इस्रायल यांची भूमिका काय राहते यावर या संपूर्ण संघर्षाचं भवितव्य अवलंबून असणार आहे। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। जय महाराष्ट्र।